अहिल्यानगर जिल्हा कबड्डी संघानं राज्यात अव्वल स्थान मिळवलं असून जिल्हा कबड्डी संघटनेकडून कबड्डीपटूंचा सन्मान करण्यात आलाय। अहिल्यानगर जिल्हा कबड्डी संघानं गेल्या 5 वर्षात राज्यात अव्वल स्थान प्राप्त केलं असून येथील खेळाडू आता राष्ट्रीय पातळीवर चमकतायत। हा जिल्हा आता कबड्डी खेळाची पंढरी बनलाय असे गौरवोद्गार माजी खासदार आणि महाराष्ट्र कबड्डी संघटनेचे प्रभारी अध्यक्ष गजानन कीर्तीकर यांनी केले। अहिल्यानगर जिल्हा कबड्डी संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील पुरुष गट, कुमार गट आणि कुमारी गटातील कबड्डी संघाचा गौरव सोहळा अहिल्यानगर शहरातील यशवंतराव चव्हाण सहकार सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कीर्तीकर बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष व माजी आमदार दादा कळमकर हे होते। यावेळी राज्य संघटनेचे खजिनदार मंगल पांडे, समालोचक राणा प्रताप तिवारी, क्रीडाधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे, संपतराव भोसले, सचिन भोसले, जिल्हा संघटनेचे सचिव प्राध्यापक शशिकांत गाडे, विजय सिंह मिस्किन, गोविंद भुजबळ, मुकेश मुळे, पोपट कडूस, प्रकाश बोर्डे, सुभाष तनपुरे, संजय फडके, अजय पवार, शंतनू पांडव, कैलास पठारे, निर्मलचंद्र थोरात, सुधाकर सुंबे आदी पदाधिकारी उपस्थित होते। राज्य पातळीवरील कबड्डी स्पर्धेत अहिल्यानगर जिल्हा कबड्डी संघानं घवघवीत यश मिळवले। या संघातील सहभागी खेळाडू आणि प्रशिक्षकांचा स्मृतिचिन्ह आणि ट्रॅकसूट देऊन गौरव करण्यात आला। यावेळी कीर्तीकर म्हणाले की कबड्डीला नावारूपास नेण्याचं काम नगर जिल्ह्यानं केलंय। नगर जिल्ह्यातील उद्योजकांनी येथील कबड्डी खेळाला आर्थिक पाठबळ देण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली। ज्यावेळेला कबड्डी हुतुतू म्हणून खेळली जायची तेव्हापासून मी खेळत होतो। आज 83 वय आहे, पण हुतुतू त्यावेळेला खेळत होतो तेव्हा तेवढंच माहिती होते की चड्डी घालायची, बॉडी घालायची आणि मैदानावरती उतरायचं। क्रिकेट काय शक्य नव्हतं, फुटबॉल काय शक्य नव्हतं, बॅडमिंटन काय शक्य नव्हतं। हा खेळ जो आहे हा बहुजन समाजातल्या मुलांसाठी, गोरगरीब मुलांसाठी आणि धाडसी खेळ आहे। हा मैदानी खेळ आहे आणि त्या खेळासाठी आकर्षित होणारे संपूर्ण महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातील जर आपण बघितले खेळाडू तर त्याला पूर्णपणे प्रोत्साहन देणं, त्याला सर्वकष मदत करणं, त्याच्या पाठीमागे ताकद उभी करणं हे काम कबड्डी संघटना जे आहेत पदाधिकारी पुढे येतात त्यांची जबाबदारी। आणि ह्या जिल्ह्यामध्ये माझं असं निदर्शनास आलं की महाराष्ट्रातले आम्ही 25 जिल्हे बघतो अध्यक्ष म्हणून मुंबईमधून, पण या जिल्ह्यामध्ये कबड्डीला रूप देण्याचं काम, कबड्डीचं खेळाडू निवडण्याचं काम, खेळाडूंना सराव करून देण्याचं काम, खेळाडूंना ज्या काही सुविधा लागतात ते देण्याचं काम, खेळाडू त्या ठिकाणी अव्वल दर्जामध्ये गेल्यानंतर त्याच्या पाठीवरती थाप देण्याचं काम, हे जर अत्यंत अचूकपणे आणि न चुकता करणारा जिल्हा कुठला असेल तर अहिल्यानगर कबड्डी असेल। म्हणून आम्ही मुंबईत बसून अहिल्यानगर कबड्डी ही कबड्डीची पंढरी आहे असं माझं म्हणणं आहे। त्यासाठी विशेष प्रयत्न करणारे सर्व आहेतच, शशिकांत आहेत, पण त्यांच्या जोडीलाच देखील इकडचे पदाधिकारी आहेत, कळमकर साहेब होते, हे सगळं आहे पूर्वी सगळं। आता विषय असा आहे की मगाशी कोणी मदत केली, खासदारांनी 10 लाख दिले, हे सगळं सांगितलं। खासदारांना तसं देण्याची परवानगी मिळाली ते देतात फटाफट, कारण काय जिल्ह्यामध्ये सांगतो तुम्हाला, जिल्ह्यात कुठलाही जिल्हा महाराष्ट्राचा त्या ठिकाणी सगळ्यात पहिल्या प्रथम कर्तबगार जिल्हाधिकारी लागतो, कर्तबगार पोलीस अधीक्षक लागतो, जिल्हा पोलीस अधीक्षक, कर्तबगार कृषी अधिकारी लागतो, कर्तबगार जिल्हा सहकारी बँक लागते, की जिल्हा क्रीडा अधिकारी लागतो। कर्तबगार त्यांनी त्याचं दिलेलं काम चोख बजवायचं, तेव्हा तो जिल्हा वर जातो, अगदी व्यवस्थित उत्कृष्ट
या महाराष्ट्रामध्ये नावारूपाला येतो. त्याचप्रमाणे विविध जे खेळ आहेत त्या खेळासाठी सुद्धा जिल्हानिय संघटना असतात. त्यापैकी कबड्डी या खेळासाठी अहिल्यानगर कबड्डी असोसिएशन हा एक जिल्ह्याची कबड्डी संघटना आहे आणि ती संघटना कबड्डी या क्षेत्रामध्ये राष्ट्रीय पातळीपर्यंत इकडच्या खेळाडूंना तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम अहिल्यानगर कबड्डी असोसिएशन करते. अव्वल दर्जाचं काम करते. आज आता वेगळ्या वेगळ्या गटामधून ज्यांना आता आपण सत्कार करणार आहोत अशी मुलं आली आहेत, खेळाडू आली आहेत, त्यासाठी आपण त्यांचा सत्कार आयोजित केलेला आहे. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आले. मी देखील मुंबईवरून ह्याच्यासाठी आलो आहेत. राणा पण मुंबईवरून आले, हे मराठवाड्यावरून आले आहेत. आमचे मंगल प्रसाद पांडे कळलं की नाही. तर हा एक ओढ आहे, एक नातं आहे तुमचं आणि माझं, खेळाडूंचं आणि शशिकांतचं जसं आहे किंवा इकडच्या क्रीडा पदाधिकाऱ्यांचं, तसं आमचं आणि तुमचं पण नातं आहे. आम्हाला सुद्धा अभिमान आहे ह्या खेळाडूंचा. फक्त एक आहे की आम्ही हे जे वरच्या लेवलला पदाधिकारी म्हणून काम करतो, तर आमची ज्या काही आमच्यावरती ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या आम्ही व्यवस्थित पार पाडतो का, हा प्रश्न मला नेहमी पडत असतो. सगळ्यात मोठा प्रश्न, या कबड्डी खेळाला पैसा असा लागतो किती? आपण क्रिकेटशी तुलना करा, बॅडमिंटनशी तुलना करा, टेबल टेनिस खेळाशी तुलना करा, आम्हाला त्या मानाने फार कमी पैसा लागतो. आणि खेळाला प्रोत्साहन देणं हे मोठ्या नफा कमवणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, ज्या बँका आहेत, ज्या विमा कंपन्या आहेत, त्यांना कंपल्सरी केलेलं आहे. त्याला CSR फंड म्हणतात. तो CSR फंड जो आहे तो खेळासाठी त्या कंपन्या देतात किती? आपण जर गेलं माहिती काढली तर सांगतात आम्ही दिला. कोणाला किती दिला? टेनिसला एवढा दिला, टेबल टेनिसला एवढा दिला, लॉन टेनिसला एवढा दिला, क्रिकेटला एवढा दिला. कबड्डीला किती दिलं? खो खोला किती दिलं? शरीर सवसवे स्पर्धा करतात. आमच्या व्यायाम करून व्यायामपटू जे तयार झालेले आहेत त्याला मिळत नाही पैसा, कबड्डीला मिळत नाही. म्हणून मगाशी राणाने उल्लेख केला की फेडरेशन कप जो आहे देशामध्ये अव्वल 1 नंबरचा राष्ट्रीय स्पर्धा, ती मुद्दामून मी मुंबईमध्ये हट्टाने अजितदादा अध्यक्ष असताना त्यांच्याकडून मागवून घेतली. त्याला म्हटलं मला दाखवून द्यायचं मुंबईच्या ह्या सगळ्या मोठ्या मोठ्या कंपन्यांना, एअरलाईन कंपन्या, इन्शुरन्स कंपन्या, तेल कंपन्या, सगळ्यांना दाखवून द्यायचं आणि सगळ्यांना मला कंपल्सरी त्यांच्या डोक्यावर बसून CSR फंड ह्या स्पर्धेसाठी मिळवायचा पण आहे आणि आमची कबड्डी किती उच्च दर्जाची आहे, किती देखणी आहे हे सुद्धा त्यांना कळलं पाहिजे. म्हणून मी मुंबईमध्ये हे फेडरेशन कप घेणार. 2-2.5 कोटी रुपये खर्च केले पण मिळाले आम्हाला. अर्धा पाऊण कोटी रुपये आमच्या असोसिएशनला आम्ही ठेवले, आपण जमा केले, तुम्हाला माहिती आहे. पण हे सगळं का सांगतो तुम्हाला? अहिल्यानगरमध्ये उद्योगधंदे नाहीत. MIDC एवढं तिथे उत्पादन होतं, एवढे पैसे कमवतात, एवढं मुनाफा होतो. त्यांच्या डोक्यावर जाऊन बसा शशिकांत. तर आता देणगीदार इथे तुम्ही उल्लेख केलेले ते प्रेमाने देतात, ते देत राहतील. पण हक्काने आपल्याला तुमचा CSR जो आहे, या जिल्ह्यामध्ये कबड्डी खेळासाठी आम्ही काम करतोय, तर आम्हाला सुद्धा मदत मिळालीच पाहिजे CSR फंडाची. काय तुमचं आता उद्या मी मगाशी क्रीडा अधिकाऱ्यांना विचारलं की तुमच्याकडे आता इनडोअर कबड्डी ग्राउंड कबड्डी हे म्हणतो आपण त्याला हॉल म्हणतो, तो करायला पाहिजे इथे. त्यासाठी मागे शशिकांत मी जेव्हा इथे येत होतो शिवसेनेच्या प्रचारासाठी,
शशिकांत बोलले की बाबा प्ले ग्राउंड किंवा रिक्रिएशन ग्राउंड जर नगर महानगरपालिकेचं अहिल्यानगर महापालिकेचं जर असेल आरक्षण तर तो तुम्ही कबड्डी इंडोर ग्राउंड करण्यासाठी आपण मागूया. निधी आपण CSR मधून घेऊया. 3-4 कोटी रुपये लागतात त्याला, जास्त खर्च येणार नाही जर जमीन मिळाली तर, बरोबर ना. त्याचं प्लॅनिंग करा ना तुम्ही, प्लॅनिंग करा तुम्ही, यांच्याकडे मागणी करा. पालकमंत्र्यांना सांगा की बाकी तुम्ही थोडेसे 5 लाख 10 लाख देतात, ही मदत नको आम्हाला ह्या ठिकाणी इंडोर तुम्ही जर कबड्डीसाठी एवढा संपूर्ण इकडचा संच प्रामाणिकपणे काम करतोय तर त्या कबड्डीचं इंडोर ग्राउंड आज सगळ्यात पहिल्या प्रथम जे मुंबईमध्ये देखील नाही, ते पुण्यामध्ये पण नाही, पण नगर जिल्ह्यामध्ये पहिल्या प्रथम करून दाखवा तुम्ही. दाखवा आदर्श असा नगर जिल्हा हे कबड्डी क्षेत्रातला आहे. कबड्डी खेळाला अजूनही राजाश्रय मिळत नाहीये अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. तर यावेळी संघटनेचे सचिव प्राध्यापक गाडे म्हणाले, जिल्ह्यात गुणवत्तेनुसार संघाची निवड प्रक्रिया होते, त्यामुळे नगरचा संघ राज्यात सलग 5 वेळा अंतिम सामन्यांपर्यंत गेलाय. नगरचे 3 खेळाडू भारतीय संघात दिसतील. क्रीडा अकादमीसाठी महापालिकेकडे पाठपुरावा सुरू असल्याचंही गाडे यांनी म्हटलंय. तर यावेळी क्रीडाधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे म्हणाले, पाडिया पार्क येथे 52 कोटी रुपयांचा क्रीडा आराखडा तयार झालाय. त्यातील 15 कोटी रुपये उपलब्ध झाले असून यातून कबड्डीचे अत्याधुनिक इंडोर मैदान तयार होणार आहे. काम वाढवलं पाहिजे, तरुणांना तरुणींना प्रोत्साहन दिलं पाहिजे, अशा प्रकारची भावना घेऊन मला गाडे सर भेटले. आणि ते म्हणे आपल्याला ते श्रीरामपूरला होते, तर श्रीरामपूरला काही फार काम नव्हतं कबड्डीचं, त्या ठिकाणी ते जिल्हाध्यक्षपद. मग आम्ही त्यावेळेला आमचे साळवे साहेब असतील, त्याचप्रमाणे राज्याचे क्रीडा मंत्री शामरावजी आष्टेकर हे माझे मित्र होते, आम्ही बरोबर आमदार होतो. मग त्यांना भेटलो आणि आम्हाला ही परवानगी मिळाली. मग सातत्याने मी जरी अनेक वर्ष अध्यक्ष होतो, फक्त कार्यक्रमाच्या वेळेला जे काय आर्थिक अडचणी निर्माण होतील त्यावेळेला मी मदतीला यायचो म्हणजे आमच्याजवळ काय द्यायला, पण लोकांकडून गेलं की पैसे मिळायचे, ही वस्तुस्थिती. आणि मग त्याच्यात या 30 वर्षामध्ये जी काही प्रगती या जिल्ह्यामध्ये या कबड्डीपटूंनी केली, आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी सातत्याने त्याच्यामध्ये सर आणि त्यांचे सगळे सहकारी, विजय मिस्किन, त्याचप्रमाणे विनायक वगैरे त्यांचे सहकारी सातत्याने रोज ग्राउंडवर असणारे आणि मुलांना मार्गदर्शन करणारे, ग्रामीण भागातली ही आमची शेतकऱ्यांची गोरगरिबाची मुलं मुली या क्षेत्रामध्ये काम करतात, आज नाव मिळाले. मला आत्ताच या ठिकाणी सांगितलं होतं जरार सरांनी की हरियाणामध्ये शासनाचा एवढा आश्रय असतो विद्यार्थ्यांना, त्यांच्या पाठीमागं मार्गदर्शनही करतात आणि आर्थिक ताकदही उभी करतात. मग ती कुस्ती असेल किंवा कबड्डी असेल. आणि आज त्या ठिकाणी कबड्डीमध्ये खेळणारे जे काही चांगले आज आपल्याकडे जसे नामांकित खेळाडू मुलं मुली आहेत, तशांना निवडून ते त्या ठिकाणी मग त्यांना नंतरच्या काळामध्ये त्यांचं करिअर ज्या वेळेला संपत येतं त्यावेळेला नोकऱ्या वगैरे आपल्याला माहिती की अनेक पैलवान ते हरियाणामधून देश पातळीवर गाडलेले. कारण आहे शासनाचं ही मिळालं त्यांना. आता एक आमच्याकडे महाराष्ट्र केसरी झाले. महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर त्या ठिकाणी गरिबाचा एक मुलगा महाराष्ट्र केसरी होतं म्हणून तो पवार साहेबांना आत्ता अधिकारच्या काळामध्ये भेटायला गेला. त्यांनी त्यांच्या ट्रस्टमधून तू ऑलिम्पिकपर्यंत खेळ, तिथं तू चांगलं काम कर, 50 लाख रुपये तुला मी मदत करतो, त्यांच्या ट्रस्टमधून. शासन तसं पाहिलं तर अजूनही काही फार जागा झालेलं नाही आहे. आमचा काळ ज्यावेळेला सुरू केलं तर अतिशय अडचणीचा काळ. आता तरी थोडंफार आमदार खासदार निधी मिळतो, CSR फंड वगैरे या ठिकाणी जिल्ह्यामध्ये करत पाहिलं तर MIDC आहे. त्या MIDCचे सुद्धा म्हणजे त्याच्यामध्ये गाडीचं आपण जर अप्रोच झालो तर निश्चितपणे काही ना काही मदत मिळत. मी काय आता या ठिकाणी वेळ घेत नाही, परंतु एक चांगलं भवितव्य या विद्यार्थ्यांना या ठिकाणी सांगितलं आपण शिरसाटबद्दल. त्याच्याकरता आम्ही त्यांना ते
मिळावा अर्जुन, काय म्हणतो त्याला, अर्जुन पुरस्कार पवार साहेबांना जाऊन भेटलो. त्या वर्षी नाही मिळालं, पण पुढच्या वर्षी मिळालं. त्याच्यावर आज ते उपायुक्त पोलीस खात्यामध्ये आहे. माझ्या एका नात्यामध्ये 2 छत्रपती अवॉर्ड आहेत एकाच घरात. कबड्डीच्याच क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं. आणि ते आज कोणी पोलीस अधिकारी, कोणी तिकडं आणखी वेगवेगळ्या चांगल्या पदावर काम करतात. असं शासनाने हे केलं पाहिजे. शासनाला थोड्याफार प्रमाणात जागे केलं पाहिजे. आणि चांगली ज्यावेळेला स्पर्धा असेल सर, मोठी स्पर्धा, आपण तर काही नसताना राज्य पातळीवरच्या कुमार गटाच्या स्पर्धा वगैरे घेतल्या, त्याही चांगल्या पद्धतीने घेतल्या. नंतर या ठिकाणी तिवारी साहेबांनी सांगितलेलं देश पातळीवरची स्पर्धा या ठिकाणी तुम्ही मंडळीच्या प्रयत्नामुळे इथे मिळाली. ते अतिशय शिस्तबद्ध आणि एक नाव, आणि त्याचा फायदा आम्हाला निश्चित चांगले गुणवंत खेळाडू मिळवण्यासाठी त्या ठिकाणी झाला. पहिला तो मुद्दा आमचा यशस्वी झाला. त्याच्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे की सिनियर खेळाडूला कुठपर्यंत संधी द्यायची. जोपर्यंत त्यांच्यात फॉर्म आहे तोपर्यंत. फॉर्म नसेल तर आम्ही त्यांना बसवतो. आता काहींचे मत विचार असे असतात की सिनियर खेळाडूला संधी दिली पाहिजे, पण त्या मताचा मी वैयक्तिक नाही, आम्ही नाही. आणि म्हणून कॉलरला जे खेळाडू आमचे होते त्याच्यापैकी आता मला वाटतं फक्त शंकर गदई, त्याच्यानंतर आदित्य शिंदे, आशिष यादव आणि अजित पवार, हे 4 खेळाडू फक्त. बाकी सर्व खेळाडू त्या ठिकाणी नवीन आहेत. आणि फॉर्म नसेल तर आमचा राहुल धनवटे, मागच्या वेळेस आम्ही त्याला फॉर्म नव्हता घेतलं नाही, पण तो यावर्षी त्याने अतिशय मेहनत घेतली. पुन्हा त्याला फॉर्म त्याला सापडला, आम्ही परत त्याला त्या या ठिकाणी संधी घेतलेली. म्हणून जोपर्यंत खेळाडूमध्ये फॉर्म आहे तोपर्यंत त्याला त्या ठिकाणी घेतो. म्हणून 4च खेळाडू आमचे आत्तापर्यंत टिकून राहिले. तिसरा आमचा मुद्दा की कुमारच्या खेळाडूला संधी दिली. कुमारच्या ज्यावेळेस चाचणीची स्पर्धा कुठेही असेल त्यावेळेस मी प्रत्येक सामना मोबाईलवर यूट्यूबच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहतो. दुसऱ्या दिवशी हायलाईट पाहतो 1-2दा. आणि मग त्या खेळाडूमध्ये किती स्किल आहे, त्याची ध्येयबोली काय आहे, त्याच्यात किती आत्मविश्वास आहे, तो लंबी रेस का घोडा आहे का, ह्या सगळ्याचा विचार करून आम्ही लगेच त्याला सिनियरच्या संघात त्या ठिकाणी. याचं पहिलं उदाहरण आमचा आदित्य शिंदे. कुमार गट खेळून आला आणि कार्याला आम्ही त्याला त्या ठिकाणी संधी दिली. दुसरा आमचा खेळाडू होता, कुमार खेळून आला. 2023ला जळगावला ज्यावेळेस स्पर्धा झाली शिवशाहीची, त्यावेळेस आम्ही शुभम पठारेला त्या ठिकाणी संधी दिली. त्याच्यानंतर अजित पवार असेल, संकेत तलाटे असेल, आशिष पवार, अभिषेक पवार असेल. आणि आत्ता दोन्ही वेळेस ट्रॅकसूट घेतलेले कुमारच्या संघात असलेले आमचे वेदांत उंद्रे, गणेश मांजरे आणि प्रशांत उपळकर, या तिघाला आम्ही आत्ता ह्या स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी. आणि ज्या ज्या तरुण खेळाडूंना किंवा कुमार खेळाडूंना आम्ही सिनियरच्या संघात त्यांना घेतलं, त्या सर्वांनी संधीचं सोनं त्या ठिकाणी केलं. मग काहीचं मत असतं की कुमारच्या खेळाडूला तरुण त्यांना आणखीन भरपूर व्हावं, त्याला नंतर संधी देऊ. जर आम्ही त्या पद्धतीने केलं असतं तर आज आमचा आदित्य शिंदे, शुभम पठारे, अजित पवार, आमचा सौरभ राऊत हे खेळाडू आज चमकले नसते. आणि त्याच्यातले 3 खेळाडू आदित्य शिंदे, शुभम पठारे आणि अजित पवार यांची भाऊ 75 खेळाडूमध्ये ऑल इंडियाच्या सराव शिबिरात निवड झाली. त्या 75 मधून आता 45 नावं त्या ठिकाणी राहिलेली. त्या 45 याच्यामध्ये पुन्हा आमच्या या नगर याच्यातले 3 खेळाडूच्या सिलेक्शन ट्रायलमध्ये त्या शिबिरामध्ये. आणि मला खात्री आहे की ते 3ही खेळाडू भारताच्या संघामध्ये खेळण्याची त्यांची क्षमता असते. आणि ते त्या ठिकाणी खेळले की पुन्हा आम्ही असं तुम्हाला निमंत्रित करू, पुन्हा एकदा त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू. पुन्हा आमचं तिसरं जे धोरण आहे युवकांना संधी द्यायची, तो लागू त्या ठिकाणी. आणि चौथा मुद्दा जो होता की कबड्डीचं वातावरण या जिल्ह्यामध्ये तयार करायचं.
त्याच्यासाठी आम्ही या 6 वर्षामध्ये 3 स्पर्धा घेतल्या. किशोरीच्या निवड चाचणी स्पर्धा घेतली, त्याच्यानंतर पुरुष गटाची राज्य पातळीची ती स्पर्धा या ठिकाणी घेतली आणि त्याच्यानंतर नॅशनलची स्पर्धा ती आम्हाला कधीच मिळू शकत नव्हती. अशी स्पर्धा आमच्या सचिन भोसलेंनी पुढाकार घेतला, आमच्या पांडे साहेबांनी पुढाकार घेतला, ती स्पर्धा घेतली. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील, भारतातल्या वेगवेगळ्या राज्यातील खेळाडू आणि प्रो कबड्डीच्या खेळाडू, सगळ्या खेळाडूंचा खेळ आमच्या नवोदित खेळाडूंना जवळून पाहण्याची संधी त्या दोन्ही टुर्नामेंटच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळालेले. आणि ते जे वातावरण निर्माण झालं त्याचा सुद्धा आम्हाला हा संघ तयार करताना त्याचा सुद्धा फायदा झाला. आता या स्पर्धा घ्यायच्या म्हटलं की त्याला आर्थिक ताकद त्या ठिकाणी लागते. भाऊ, त्यावेळेस आमचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आम्हाला 6 मॅच उपलब्ध करून दिल्या. त्याच्यानंतर अजितदादांनी एक धोरण आखलं होतं की राष्ट्रीय आणि राज्य पातळीची जर स्पर्धा असेल त्या स्पर्धेला आमदार निधीतून 10 लाख रुपये निधी देता येईल. आणि त्या निधीच्या माध्यमातून आम्ही दोन्ही स्पर्धा घेतल्या. दोन्ही स्पर्धेला जिल्ह्यातील सर्व आमदारांनी त्या ठिकाणी आम्हाला पाठिंबा दिला किंवा मदत केली. संगमनेरचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात असतील, संगमनेरचे विधान परिषदेचे माजी आमदार डॉक्टर तांबे असतील, त्याच्यानंतर आता विधान परिषदेचे विद्यमान आमदार सत्यजित तांबे त्यांनी सुद्धा मदत केलेली आहे. अकोल्याचे आमदार किरण लामटे यांनी सुद्धा आम्हाला मदत केलेली आहे. कोपरगावचे आमदार त्यावेळी दादाभाऊ आमच्या बरोबर होते, आतुषोष काळे, त्यांनी सुद्धा आम्हाला पत्र देऊन मदत केलेली आहे. राहुरीचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी त्या ठिकाणी आमदार निधीतून मदत केलेली आहे. नेवाशाचे माजी मंत्री शंकरराव गडाख साहेब यांनी सुद्धा त्या ठिकाणी मदत केलेली आहे. शेवगाव पाथर्डीच्या आमदार मोनिकाताई राजाळे यांनी सुद्धा त्या ठिकाणी मदत केलेली आहे. कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी मदत केलेली आहे. कर्जत जामखेडचे विधान परिषदेचे आमदार आणि आत्ताचे विद्यमान सभापती राम शिंदे साहेब यांनी सुद्धा त्या ठिकाणी मदत केलेली आहे. श्रीगोंदा पारनेर मतदारसंघाचे आमदार बबनराव पाचपुते साहेब यांनी सुद्धा दोन्ही वेळेस त्या ठिकाणी पत्र देऊन आम्हाला मदत केलेली आहे. आणि पारनेर नगर मतदारसंघाचे त्यावेळेचे आमदार आणि आताचे खासदार आणि आमच्या संघटनेचे आताचे अध्यक्ष निलेश लंके साहेब यांनी सुद्धा त्यावेळेस आम्हाला मदत केलेली. आणि ज्यावेळेस आम्ही किशोरीचे स्पर्धा घेतल्या त्यावेळेस माननीय शेखर भाऊ घुले यांनी त्या सर्व खेळाडूंची जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी केली. म्हणजे सर्व राजकीय मंडळीचा सुद्धा आमच्या या कार्याला मोठ्या प्रमाणात हातभार लागला, त्यांनी सहकार्य केलं म्हणून आम्ही सर्व करू शकलो. आणि आजचा कार्यक्रम सुद्धा त्याच धर्तीवर की खेळाडूला कुठेतरी ऊर्जा मिळावी. मी सुद्धा आदित्य शिंदेसारखा खेळलो पाहिजे, मी सुद्धा शिवम पाटरेसारखा झालो पाहिजे, मी सुद्धा आमच्या सौरव राऊतसारखा खेळलं पाहिजे. पाहिजे ना, त्यांनी 2-3 सुपर रेड फायनलला त्या ठिकाणी खेळलेला आहे, अतिशय उत्कृष्ट त्या ठिकाणी खेळ. म्हणजे नवीन खेळाडूला एक ऊर्जा निर्माण होण्यासाठी हा सुद्धा कार्यक्रम त्यासाठी केलेला आहे. आणि या सर्वांच्या सहकार्यानेच आम्ही इथपर्यंत आलेलो आहे. आणि त्यावेळेस आम्ही खर्च करतो, आताचा खर्च आम्ही म्हणतो खेळाडूच्या माध्यमातून आपण हा खर्च करतो या कार्यक्रमाचा. आणि म्हणून आपण जे ट्रॅकसूट वाटले ते आमच्या जिल्ह्याचं भूषण अर्जुन आवारगे, पंकज शिरसाट यांनी म्हणले मला काहीतरी मदत करायची, मी काय करू. मी म्हणलं ट्रॅकसूट दे. त्यांनी लगेच 1 सेकंदात सांगितलं की मी सर्व ट्रॅकसूट त्या ठिकाणी देतो. आमचा दुसरा कबड्डी खेळाडू ते विचारत असतात. सरांचे आमच्यावर लक्ष आहे हे आम्हाला वर्षभर जाणवत असते आणि त्यामुळे आम्ही आमच्या परफॉर्मन्समध्ये सुधारणा करू शकतो. 69व्या राज्य निवड चाचणीमध्ये मला वरिष्ठ संघात एक ज्युनियर खेळाडू म्हणून सहभागी करून घेतले होते. तेथे खेळण्याची मला संधी मिळाली आणि आपल्या अहिल्यानगर संघाने विजेतेपद मिळवले. या विजेतेपदानंतर माझ्यासह 7 ते 8 खेळाडूंची प्रो कबड्डीमध्ये निवड झाली. महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. त्यानंतर सलग 3 वर्ष आम्ही फायनल खेळलो, परंतु आम्हाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. ही खंत आम्हा सर्व जिल्ह्यातील खेळाडूंना होती. यावर्षी गाडे सर सिन्नरमध्ये सलग 5 वर्ष उपस्थित राहून आम्हाला मार्गदर्शन करत होते. आदरणीय गाडे सरांची प्रेरणा, प्रशिक्षक अजय पवार सर व शंतनू पांडव सर यांचे मार्गदर्शन व संघातील खेळाडूंची सांघिक कामगिरी यामुळे 73व्या निवड चाचणीमध्ये आम्हाला
अंतिम विजेतेपद मिळाले. यावर्षी माझ्यावर कर्णधार पदाची जबाबदारी सोपवली होती. सलग 5 वर्ष अंतिम सामना खेळून 3 वर्ष उपविजेतेपद व 2 वर्ष विजेतेपद मिळवण्याचा आनंद व अभिमान आहे. आदरणीय गाडे सरांचे मार्गदर्शन. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.